अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पुणे येथून 2 कोटीचा अपहार करून फरार झालेला आरोपी गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत फ्लॅट विक्री आणि प्रोजेक्ट विषयी माहिती देण्याचा काम करणारा मॅनेजर सायमन रॉनी पीटर याने 32 ग्राहकांचे 2 कोटी रुपये रकमेचा अपहार करून फरार झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी सायमन रॉनी पीटर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता, परंतु मोबाईल बंद करून आरोपी नाशिक शहरात असल्याची माहिती पथकाला मिळाली आणि यावरून त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्मा यांना माहिती दिली. त्यांच्या माहितीने आरोपी सायमन रॉनी पीटर हा काळेनगर गंगापूर रोड येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबल्याचे पथकाला माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. आरोपीला पुढील कारवाईसाठी काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप काणे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाने गंगापूर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस हवालदार रवींद्र मोहिते, गिरीश महाले, भगवान थविल, पोलीस अंमलदार घनश्याम भोये, प्रवीण केदारे, गोकुळ साळुंखे, सुजित जाधव, तुळशीदास चौधरी यांनी केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.